हमारे घर से बहुत दूर ओल्ड एज होम। ओल्ड एज होम? हाँ, कुछ लोग बोलते हैं कि ओल्ड एज होम अच्छे होते हैं, पर दादा दादी ऐसा नहीं सोचते। उन्हें तो ऐसा लगता है बस एक बार मैं मेरे बच्चों को देखूं, उनकी आवाज़ सुनूं। हमने हमारे बच्चों को चलना सिखाया, पढ़ाया, लिखाया, लेकिन क्या? लेकिन आज हम अकेले चल रहे हैं। So sad. So this song reminds us that grandparents also need love, not distance. So let's welcome students of Standard 2nd E. In charge teacher Radhika Mahajan Madam. Thank you. Volunteers, please see some parents are coming near the stage. बाळा, आता आपल्यासोबत तुझे बाबा नाही आहे, पण शिक्षणासाठी आणि तुला मोठं करण्यासाठी कसलीच कमी मी पडू देणार नाही. तुझ्या आयुष्यात तुला तुझ्या बाबांची कमी कधीच भासू देणार नाही. माझा छकुला, माझा सोनुला, माझा छकुला, माझा सोनुला, किती करशी थोड्या भारी, म्हण खट्याळ दुनिया सारी, किती करशी थोड्या भारी, म्हण खट्याळ दुनिया सारी, तरी माझाच तू नंदलाला, माझा छकुला, माझा सोनुला, माझा छकुला, माझा सोनुला. साहेब तुम्हाला नेहमी तुमचे डबे वेळेवर पोचतील, फक्त तुम्ही माझा पगार वेळेवर द्या. मला माझ्या पुराचं आयुष्य उज्ज्वल करायचंय. आणि 30 वर्षानंतर हाय आई, मी फायनली आलोय. मला लवकर भेट, कारण की मला आमच्या घरी राहायला जायचंय. आमच्या घरी म्हणजे? हो, आमच्या घरी. मी माझ्या बायकोसोबत नवीन घरात राहणार ना. अरे बाळा, माहितीये तुझी बायको मोठ्या घरची आहे, पण हे आपलंच घर आहे ना. नाही आई, तिला जमणार नाही. आम्ही तिकडेच राहू. आणि मी? तू इथेच राहा एकटी. सफल्या माणसा देवाला सार कळतैर, आणि काय काय केलं सफल्या माणसा देवाला सार कळतैर, आणि काय काय केलं सफल्या माणसा देवाला सार कळतैर. आई आई, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. आपल्याला हे घर विकावं लागणार, कारण की मला आमचं मोठं घर बनवायचं आहे. आम्हाला त्या घरात जमत नाही. आणि मी कुठे राहायचं? आई, तू काळजी का करतेस? मी तुझी उत्तम सोय केली वृद्धाश्रमात. तुझी सावली तुझ्यापासून कधी दूर होत नाही, तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही. तुझी सावली तुझ्यापासून कधी दूर होत नाही, केलेले कर्म तुला सोडून जात नाही. शांती तुला रे झोपू देईना,
माणसा देवाला सारं कळतंय र आणि काय काय केलं सफल्या माणसा देवाला सारं कळतंय र आणि काय काय केलं सफल्या माणसा देवाला सारं कळतंय र तू काय काय केलं सफल्या माणसा देवाला सारं कळतंय र आणि काय काय केलं सफल्या माणसा देवाला सारं कळतंय र आणि काय काय केलं सफल्या माणसा देवाला सारं कळतंय र अरे ऐक ना, माझ्या मम्मी पप्पांची तब्येत खूप खराब झाली आहे. मी आत्ताच्या आत्ता फ्लाईट बुक करून निघते इथून. बाय 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 बाय. हिचे आई वडील आजारी असताना ही फ्लाईटचं तिकीट काढून लगेच निघते, बरोबर. पण माझी आई इथेच राहून माझ्यासोबत नाही आहे, ती एका वृद्धाश्रमात राहते. हॅलो, मला आत्ताच आता माझ्या आईला भेटायचंय. तुमच्या आईला तुमच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाहीये. आपले आई वडील आपल्या सोबत असताना त्यांची कदर करा, त्यांची काळजी घ्या, कारण ते एकदा निघून गेले की ते पुन्हा येऊ शकत नाही. तेव्हा वेळ संपलेली असते.